नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, अर्जुनने विलासला लागलेल्या गोळीचे फॉरेन्सिक रिपोर्ट तपासून ती बंदूक आणि त्याचं लायसन्स हे महिपतच्या नावावरती असल्याचं अर्जुनने कोर्टामध्ये पुरावे सादर करत केले सिद्ध. आणि त्याचबरोबर अर्जुनने एकाच वेळी महिपत आणि साक्षीचा बँड वाजवत त्यांची रवानगी जेलमध्ये केलेली असते आणि त्याचबरोबर दामिनी देशमुखला सुद्धा तोंडावरती पाडलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये या गोष्टी कशा पद्धतीने घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं वात्सल्य आश्रम मर्डर केस ही खूपच जास्त पुढे निघून गेलेली आहे. म्हणजे इथे प्रियाने कोर्टामध्ये खोटी साक्ष देऊन मधुभाऊंना विनाकारण शिक्षा भोगायला पाठवलं आणि इथे साक्षीच्या बाजूने तिने साक्ष दिली. विलासला खरं तर गोळी ही साक्षीनेच मारलेली आहे. पण या गोष्टीकडे ना अर्जुनचं लक्ष गेलंय ना तिकडून ॲडव्होकेट पवार यांचं. म्हणजे हा प्रश्न उरतोच. म्हणजे सगळे पुरावे गोळा केले जात आहेत, पण बाबा इथे विलासला गोळी जी लागली ती कुठल्या बंदुकीतून निघालेली आहे, त्याचबरोबर त्या बंदुकीचं लायसन्स कुणाच्या नावावरती आहे या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं ठरलेलं असतं. आणि ज्या वेळेला इथे दामिनी देशमुख आता साक्षीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आता वेगवेगळ्या गोष्टी कोर्टामध्ये मांडत असते आणि इथे विलास मर्डर केसला एक वेगळं वळण देण्याचं काम करत असते, मधुभाऊंवरती खोटे नाटे आरोप करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन आता कोर्टामध्ये एक गोष्ट म्हणतो. अर्जुन म्हणत असतो की ज्या मुलीचं आश्रमातल्या एकाही मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर, काका काकूंबरोबर, तेवढंच काय ज्यांनी तिला लहानाचं मोठं केलं त्या मधुभाऊंबरोबर ज्या मुलीचं अजिबात पटलेलंच नाही आहे, तिच्यावरती आपण डोळे झाकून विश्वास ठेवतोय. ती असं म्हणते की ती आय विटनेस आहे म्हणून, पण तिच्याकडे काय पुरावा आहे की तिने मधुभाऊंना इथे विलासला गोळी मारताना बघितले. मधुभाऊ स्वतःच्या तोंडाने पहिल्या दिवसापासून एकच गोष्ट सांगतायत की विलासचा खून हा साक्षी शिखरेने केलेला आहे. आणि का केला नसेल, तर इथे विलासचं जर आपण रेकॉर्ड चेक केला तर त्याचं क्रिमिनल रेकॉर्ड आहे आणि साक्षी शिखरे आणि महिपत शिखरे यांचा क्रिमिनल लोकांशी किती जवळचा संबंध आहे हे आपल्याला नव्याने सांगायची गरज नाही आहे. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की ज्या वेळेला विलासला गोळी लागली ती बंदूक कुठून आली, मधुभाऊंकडे एवढ्या साध्या माणसाकडे ती बंदूक येईल तरी कुठून. तेव्हा इकडे अर्जुन म्हणत असतो की जज साहेब, इथे आता मधुभाऊंनी जर विलासचा खून केला होता, बरोबर की नाही, तर त्यांच्या डोक्यामध्ये प्रियाला फ्लॉवर पॉट मारायची गरज काय होती. त्याचबरोबर इथे आता मधुभाऊंना बेशुद्ध केल्यानंतरसुद्धा त्यांच्या हातामध्ये ती पिस्तूल देण्यात येऊ शकते, या गोष्टीचा विचार कोर्टाने का करू नये. एवढा साधा माणूस, म्हणजे जर आता आजूबाजूच्या लोकांना तुम्ही विचारलंच तर मधुभाऊंविषयी एकही व्यक्ती काही खोटं बोलत नाही आहे किंवा वाईट बोलत नाही आहे. फक्त कोर्टामध्ये दोनच व्यक्ती तिच्यावरती आरोप करत आहेत. मधुभाऊंवरती आरोप करणारी व्यक्ती म्हणजे एकतर प्रिया, जिचं त्यांच्याबरोबर किंवा आश्रमातील कुठल्याच व्यक्तीबरोबर पटलेलंच नाही आहे, आणि दुसरी म्हणजे साक्षी आणि तिचे वडील महिपत. हे तिघेजणं मिळून फक्त मधुभाऊंवरती खोटे नाटे आरोप करतायत. प्रेक्षकांनो, इथे आता मधुभाऊंना मारण्यासाठी तिथे साक्षी का गेली नसेल, तुम्ही सांगा मला. इथे आता जज साहेब, मला काही लोकांना इथे आता विटनेस बॉक्समध्ये साक्ष देण्यासाठी बोलवायचं आहे. जर तुम्ही प्रियाची साक्ष ग्राह्य धरू शकता तर आश्रमातील सर्व लोकांची साक्षसुद्धा ग्राह्य धरली पाहिजे. तेव्हा इथे आधी सायलीला बोलावलं जातं. सायलीला विचारलं जातं की महिपत शिखरे आणि साक्षी जेव्हा आश्रम विकत घेण्यासाठी आले होते तेव्हा ते काय काय म्हणाले होते. तेव्हा सायली म्हणते की ज्या वेळेला महिपत शिखरे आमचा आश्रम खरेदी करायला आले होते तेव्हा आजूबाजूची लोकंसुद्धा बघत होती, कारण ते अंगणामध्येच जोरजोरात इथे मधुभाऊंना धमकी देत होते. मधुभाऊ जेव्हा म्हणाले की मी आश्रमाची जागा तुम्हाला देणार नाही आहे, तेव्हा महिपत त्यांच्या अंगावरती सुरा घेऊन धावून आला होता त्यांना मारण्यासाठी. कारण महिपत म्हणत होता की मार्केटमध्ये जागेची जी व्हॅल्यू चालू आहे ना, त्याच्यापेक्षा दुप्पट मी तुला किंमत देऊ शकतो, फक्त ही वात्सल्य आश्रमाची जागा मला संपूर्ण द्यायची. तेव्हासुद्धा मधुभाऊंनी नकारच दिला होता. तेव्हा त्यांची मुलगी आणि ते दोघे तिथून निघून गेले, पण त्यानंतर जागा मिळवण्यासाठी त्यांनी दुसरा पर्याय निवडला. आम्हाला
त्रास द्यायला सुरुवात केली. आमच्या आश्रमाचं पाणी बंद केलं. त्यानंतर आम्हाला कुठल्याही दुकानावरती गेल्यानंतर आम्हाला ते इथे राशन घेऊ देत नव्हते. म्हणजे खूप संकटांना आम्हाला सामोरंसुद्धा जावं लागले असं इकडे आता सायली सांगते. पण शेवटीला ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला प्रियाने आमच्या सगळ्यांची सिनेमाची तिकीटं काढली होती. ती कधीच कुणाला एखादं थँक्यूसुद्धा म्हणत नाही. ती कुणाला इथे एका पैशाची सुद्धा मदत करत नाही. पण त्यावेळेला इथे प्रिया म्हणत होती की आज मी खूप खुश आहे, त्याच्यामुळे मी सगळ्यांच्या सिनेमाची तिकीटं काढते. आणि ती आम्हाला सिनेमाला घेऊनसुद्धा गेली. पण तिथे तिने पोटात दुखायचं नाटक केलं आणि ती आणि इथे विलास काका दोघेजण आश्रमामध्ये परत आले होते. आणि ज्या वेळेला प्रिया परत आली होती त्यावेळेला एका लहान मुलाचं खेळणं इथे विलासने तोडलं होतं आणि त्याच्या अंगावरती प्रिया जोरात ओरडलीसुद्धा होती. तेव्हा इथे प्रिया तर एकदम ठणठणीत होती. तेव्हा इथे विटनेस म्हणून आता काही लोकांनासुद्धा तिथे बोलावलेलं असतं आणि एकही माणूस मधुभाऊंविषयी खोटं बोलत नाही, वाईट बोलत नाही. सगळेजण मधुभाऊ किती चांगले आहेत, ते लोकांची कशा पद्धतीने मदत करतात असंच म्हणतात. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की ही सगळी वात्सल्य आश्रमाच्या आजूबाजूला राहणारी लोकं आहेत. आश्रमातली लोकं तर मधुभाऊंविषयी खोटं बोलतच नाही आहेत. मधुभाऊ जर इतके वाईट असते तर फक्त प्रियाच त्यांच्याविषयी वाईट का बोलते? अजूनसुद्धा काही लोक वाईट बोलायला हवे होते ना, पण नाही. कारण ज्या वेळेला इथे आश्रम खरेदी करण्यासाठी महिपत आणि साक्षी तिथे आले होते तेव्हा फक्त आश्रमातली एकमेव व्यक्ती अशी प्रिया होती जी फक्त एकटीच म्हणत होती की मधुभाऊ हे आश्रम विका, दुप्पट तिप्पट पैसे आपल्याला मिळतील, ते पैसे आपण घेऊया आणि इथून निघून जाऊया. लवकरात लवकर हे आश्रम तुम्ही विकून टाका. मग फक्त प्रिया एकटीच आश्रम विकायला का सांगत होती? बाकीचे सगळे लोक विरोध का करत होते? कारण प्रिया पैशांसाठी वाटेल ते करणारी मुलगी आहे म्हणून. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की मधुभाऊंवरती आरोप केले जात आहेत की त्यांचा क्रिमिनल लोकांशी काहीतरी संबंध असेल, इथे चांगलं काम करण्याच्या नावाखाली काहीतरी वाईट कामसुद्धा करत असतील, त्यांचा एक वेगळा साईड बिझनेससुद्धा असू शकतो, बरोबर की नाही? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की दामिनी देशमुख यांना मधुभाऊंविषयी जर काही माहिती नसेल तर त्यांनी जरा माहिती काढली असती तर बरं झालं असतं. कारण ते किती प्रामाणिक काम करतायत हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांच्यावरती हे असे बिनबुडाचे आरोप केलेले मी खपून घेणार नाही असं सुद्धा अर्जुन म्हणत असतो. ते वाईट काम करतात असा एकतरी पुरावा तुम्ही कोर्टामध्ये सादर करू शकता का की त्यांचे क्रिमिनल लोकांशी संबंध आहेत, त्यांनी आतापर्यंत आश्रमामध्ये चांगली कामं न करता वाईट कामं केलीत, असे जर पुरावे तुमच्याकडे असतील तर आत्ताच्या आता कोर्टामध्ये सादर करा आणि सिद्ध करा की त्यांचे क्रिमिनल लोकांशी संबंध होते. त्यांच्याकडे ते पिस्तूल होतं तर ते कुठून आलं? ते पिस्तूल मधुभाऊंचं आहे हे सिद्ध करा. तेव्हा अर्जुन म्हणतो की जज साहेब हे काम पोलिसांचं आहे. म्हणजे ज्या वेळेला विलासला गोळी लागली होती ती गोळी फॉरेन्सिक लॅबला चेकिंगसाठी गेली होती ना, मग ती गोळी कुणाची आहे, ती कुठल्या पिस्तूलमधून आली असेल आणि ते पिस्तूल कुणाच्या नावावरती आहे, त्याचं लायसन्स कुणाच्या नावावरती आहे हे शोधून काढणं पोलिसांचं काम आहे. मग ते पोलिसांनी प्रामाणिकपणे केलं आहे का, त्या गोष्टीचा सुद्धा इथे विचार करायला हवा. मधुभाऊंसारखा साधा भोळा माणूस जो इथे आश्रमाचे पैसे भरण्यासाठी गेला होता, तो घरी आल्यानंतर त्याच्यावरती खुनाचा आरोप केला जातो आणि त्यांना या खोट्या केसमध्ये फसवलं जातं. तर इकडे मधुभाऊ त्या विलासला काय मारतील, त्याच्याशी त्यांचा संबंध तरी काय? आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे विलासला त्या आश्रमामध्ये आणणारी व्यक्ती ही प्रिया आहे. त्याच्यामुळे प्रियाला सुद्धा तुम्ही विचारा की एका क्रिमिनलला घरी आणण्यामागे तिचा काय हेतू होता हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. आय विटनेस म्हणून तिच्यावरती डोळे झाकून विचार करणं किंवा तिच्यावरती विश्वास ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि आपण तिच्यावरती का विश्वास ठेवायचा? साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे हे दोघेजण क्रिमिनल लोकांशी किती अटॅच्ड आहेत हे आपल्याला बरोबर माहिती आहे. महिपत शिकरेने माझ्या वडिलांना सुद्धा इथे खोट्या केसमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला होता. तो काही साधासुद्धा गुन्हेगार नाही आहे. ते लोक मधुभाऊंसारख्या साध्या भोळ्या माणसाला वात्सल्य आश्रम खरेदी करण्यासाठी नक्कीच फसवू शकतात, मला बरोबर माहिती आहे. तेव्हा इथे आता या सगळ्या गोष्टीचा व्यवस्थित अर्जुनने अभ्यास केलेला असतो. अर्जुन म्हणतो की ते लायसन्स कुणाच्या नावावरती आहे हे पोलिसांनी लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे. आणि त्यासाठी इथे आता अर्जुन जे फॉरेन्सिक लॅबमधून जे रिपोर्ट आलेले असतात ते सुद्धा बघतो. ती गोळी कुणाच्या नावावरती आहे, कुठल्या बंदुकीतून आली आहे, मग ती बंदूक कुणाच्या नावावरती आहे, या सगळ्या गोष्टींचा इथे विचार केला पाहिजे असं अर्जुन म्हणत असतो. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो जी गोळी आता विलासला लागलेली असते त्याचे फॉरेन्सिक रिपोर्ट आलेले असतात ते अर्जुन बघतो.
त्यानंतरला ती गोळी कुठल्या बंदुकीतून आलेली आहे, ती बंदूक कुणाच्या नावावरती आहे, तिचं लायसन्स कुणाच्या नावावरती आहे. जेव्हा या गोष्टीचा संपूर्ण शोध घेतला जातो तेव्हा ते लायसन्स महिपत शिखरेच्या नावावरती असतं. तेव्हा अर्जुनच्या हातामध्ये खूप मोठा पुरावा लागलेला असतो, कारण ते लायसन्स महिपत शिखरेच्या नावावरती असतं. ते पिस्तूल महिपतचं आहे हे आता अर्जुनच्या लक्षात येतं. त्यामुळे इथे पुढच्या हेअरिंगमध्ये आता अर्जुन तसे पुरावे कोर्टामध्ये सादर करतो. तेव्हा इथे दामिनी देशमुख आता खोटे नाटे पुरावे सादर करत असते आणि अर्जुनला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. पण अर्जुन आता इथे सायलीने त्याला सांगितलेलं असतं, तुमची बाजू सत्याची आहे, त्याच्यामुळे माघार घ्यायची नाही. तुमच्यासमोर कितीही दमदार वकील असला तरी तो खोट्याच्या बाजूने लढतोय, ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. तेव्हा अर्जुनला माहिती असतं की साक्षी शिकरे ही खरी गुन्हेगार आहे आणि तिच्या बाजूने लढणारी इथे दामिनी देशमुख ही सुद्धा तेवढीच गुन्हेगार ठरते, कारण ती एका खोट्या केसचा भाग झालेली आहे असं आता अर्जुनला वाटतं. त्यामुळे इथे अर्जुन आता कोर्टामध्ये हे सिद्ध करत असतो की बघा, फॉरेन्सिक लॅबमधून जो रिपोर्ट आलेला आहे, जी बंदुकीची गोळी आहे जी की विलासला लागली होती, ती कुठल्या पिस्तूलमधून बाहेर आली आहे, ते पिस्तूल कुठलं आहे आणि ते कुणाच्या नावावरती आहे, तर ते महिपत शिखरेच्या नावावरती आहे असं सुद्धा आता कळलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की जज साहेब, मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की विलास हा एक क्रिमिनल आहे. त्याचबरोबर प्रिया, हे मी तुम्हाला आधीच आता CCTV फुटेज दाखवलं आहे की प्रिया आणि साक्षीची आधीपासून मैत्री आहे. याचा अर्थ असाच होतो की प्रिया ही साक्षीसाठी काम करत होती आणि म्हणूनच कदाचित महिपत आणि साक्षीच्या प्लॅननुसार प्रिया एका क्रिमिनलला विलासला आश्रमामध्ये घेऊन गेली आणि तिथे ते दोघंजणं आता प्लॅन करत होते की वात्सल्य आश्रमाचे पेपर मिळवायचे. मधुभाऊंना इथे आता बंदुकीच्या नोकवरती त्या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करायला सांगायच्या आणि ती वात्सल्य आश्रम महिपतच्या नावावरती करून टाकायचं असा त्यांचा प्लॅन होता. पण मधुभाऊ तिथे गेले आणि त्यांनी वात्सल्य आश्रम मी मेलो तरी चालेल, पण मी तुमच्या नावाने करणार नाही असं सांगितल्यानंतर इथे साक्षी शिकरे चिडली आणि ती मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न करत होती. पण त्यावेळेला इथे विलास मधुभाऊ यांच्या हाताची झटापट झाली आणि चुकून ती गोळी विलासला लागली. ती गोळी मधुभाऊंना लागलेली नाही आहे. मग आता साक्षी शिकरे ही महिपतची मुलगी असल्यामुळे आपल्या वडिलांचं पिस्तूल ती वापरूच शकते, बरोबर की नाही. आणि जर इथे साक्षीने खून केलेला नाही आहे, मग महिपतने खून केला असाच त्याचा अर्थ होतो. मग आता हे शोधून काढणं कुणाचं काम आहे, तर हे शोधून काढणं पोलिसांचं सुद्धा तेवढंच काम आहे, ती त्यांची जबाबदारी आहे असं आता अर्जुन म्हणतो. अर्जुनने इथे आता खूप मोठा पुरावा कोर्टामध्ये सादर केलेला असतो की इथे पिस्तूलचं लायसन्स जे आहे ते महिपत शिखरेच्या नावावरती आहे आणि त्याचमुळे इथे साक्षी शिखरेने आपल्या वडिलांचं पिस्तूल हे मधुभाऊंना मारण्यासाठी वापरलं होतं. तुम्ही विचार करा ना, इथे आपण प्रियाच्या एका साक्षावरती विश्वास ठेवून मधुभाऊंना गुन्हेगार ठरवून त्यांना 2 वर्ष आपण जेलमध्ये ठेवलं. पण मधुभाऊंची वर्तणूक तुम्ही जर पाहिलीत तर त्यांनी कुणाला त्रासच दिलेला नाही आहे. जर ते खरोखर गुन्हेगार असते, त्यांचा क्रिमिनल लोकांशी संबंध असता, तर एक तरी क्रिमिनल आत्तापर्यंत त्यांना भेटायला आला असता. एखादी तरी अशी अनोळखी व्यक्ती त्यांना भेटायला आली असती की नाही. पण 2 वर्षांमध्ये मधुभाऊंना सायली सुभेदार, त्याचबरोबर कुसुमताई, मी स्वतः आणि कधीकधी चैतन्य, रविराज काका, फक्त एवढीच माणसं मधुभाऊंना भेटायला आलेली आहेत. आणि इथे चाळीमधले काही लोक जे मधुभाऊंना चांगले ओळखतात, ते सुद्धा कधी मधुभाऊंना भेटायला इथे जेलमध्ये आलेले नाही आहेत. फक्त आम्ही त्यांची जवळची माणसंच त्यांना भेटायला आलो आहे. मग ते जर एवढे मोठे गुन्हेगार आहेत, त्यांच्याकडे जर पिस्तूल आहे, ते इथे साईड बिझनेस करतात, एक वाईट साईड बिझनेस. मग जर तसे त्यांचे काही लोकांबरोबर कनेक्शन असते तर ते एकदा दोनदा तरी भेटायला आलेच असते ना. त्यांच्या पॉवरचा उपयोग करून मधुभाऊंना त्यांनी बाहेरसुद्धा काढलं असतं. पण मधुभाऊ एक साधासुद्धा एक प्रामाणिक माणूस आहे आणि म्हणूनच त्यांना या केसमध्ये फक्त आणि फक्त फसवलं जातं आहे. तर इकडे मधुभाऊंकडे ते पिस्तूल कुठून आलं, जर ते मधुभाऊंचं आहे तर त्यांच्याकडे त्याचं लायसन्स हवं, ज्याने कुणी दिलं आहे त्याचं नाव हवं. ह्यांच्याकडे एकसुद्धा पुरावा नाही आहे ज्याच्यावरून हे सिद्ध करू शकतात की मधुभाऊ इथे क्रिमिनल लोकांबरोबर त्यांचे काही व्यवहार असू शकतात. जर तसं असेल तर त्यांनी पुरावे देऊन हे सिद्ध केलं पाहिजे. तेव्हा अर्जुनचं आता असं म्हणणं असतं की आत्तापर्यंत कोर्टामध्ये जे काही पुरावे सादर करण्यात आलेत त्याच्यावरून साक्षी शिकरे ही ज्या वेळेला विलासचा खून झाला त्यावेळेला आश्रमात होती,
प्रिया मधुकर हिने विलासचा खून होण्याच्या आधीपासूनच तिची आणि साक्षीची मैत्री होती. त्याच्यामुळे साक्षीला वाचवण्यासाठी प्रिया धडधडीत खोटं बोलते. आपण तिच्यावरती विश्वास का ठेवायचा? ती आय विटनेस आहे असं तिने सांगितलं आणि आपण लगेच विश्वास ठेवायचा. जेव्हा इथे मधुभाऊ विलासचा खून करत होते तेव्हा प्रिया मधुकर ही पोलिसांना तिथे बोलवू शकत होती, पण तिने तसं नाही केलं, कारण ती साक्षी शिकरेला वाचवण्याचा प्रयत्न करत होती आणि तिने मधुभाऊंना या प्रकरणामध्ये विनाकारण तिने फसवलेलं आहे. कारण मधुभाऊ वात्सल्य आश्रमाची जागा महिपतला द्यायला तयार नव्हते आणि म्हणूनच इथे साक्षीकडून हवे तेवढे पैसे घेऊन तिला या कामामध्ये कशी मदत करता येईल याचं प्लॅनिंग करण्यासाठी साक्षी आणि प्रिया MJ कॅफेमध्ये दोघेजण भेटले होते. हे सगळे CCTV फुटेज अर्जुनने सादर केलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की आतापर्यंत कोर्टामध्ये मी जे पुरावे सादर केले त्याच्यामधून एक गोष्ट सिद्ध होते की इथे प्रिया, साक्षी त्याचबरोबर महिपत हे तिघेजण एकमेकांना ओळखतात. त्याचबरोबर विलास हा एक क्रिमिनल आहे, तो सुद्धा या प्रकरणात त्यांची साथ देत होता. फॉरेन्सिक लॅबमधून जे रिपोर्ट आलेले आहेत त्याच्यानुसार बंदुकीची जी काही गोळी आहे, ज्या पिस्तूलमधून बाहेर आले त्या पिस्तूलचं लायसन्स महिपत शिकरेच्या नावावरती आहे. ती बंदूक नक्कीच साक्षी शिकरेने वापरली असेल. इथे प्रिया मधुकर खोटं बोलते, त्याच्यामुळे तिच्यावरती कारवाई करा. ती जे काही बोलते तिच्या बोलण्यामध्ये तथ्य असेल तर खरं हे आता पोलिसांनी शोधून काढलं पाहिजे. मधुभाऊंच्या विरोधामध्ये त्यांनी एकतरी पुरावा सादर करावा ज्याच्यावरून हे सिद्ध होईल की विलासला मारलेली गोळी ही मधुभाऊंनीच मारलेली आहे. आणि जर इथे आता लायसन्स हे महिपतच्या नावावरती आहे तर मग मधुकर पाटील यांच्याकडे ती पिस्तूल कुठून आलं? ते पिस्तूल त्यांचं नाहीच आहे आणि जर त्यांचं ते पिस्तूल आहे तर तसे पुरावे सादर करा, असं अर्जुनने आता थेटपणे आपले मुद्दे मांडलेले असतात. मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करण्यासाठी आवश्यक ते सगळे पुरावे अर्जुनने कोर्टामध्ये सादर केलेले असतात. इथे प्रिया मधुकर धडधडीत खोटं बोलते. साक्षीबरोबर असलेले तिचे कनेक्शन्स, तिचं नातं, तिची मैत्री आणि तिच्याकडून घेतलेला अफाट पैसा हे सगळे पुरावे आता अर्जुनने सादर केलेले असतात. प्रिया खोटं बोलते हे सुद्धा सिद्ध झालेलं असतं. त्यामुळे इथे आता कोर्टामध्ये निकाल फक्त द्यायचा बाकी राहिलेला असतो. अर्जुन म्हणतो की जज साहेब, आतापर्यंत इथे साक्षी शिकरेने स्वतःला वाचवण्यासाठी अफाट प्रयत्न केले. तिने खोटे पुरावे, खोटे साक्षीदार इथे कोर्टामध्ये सादर केले आणि आपण तिच्यावरती आंधळेपणाने विश्वास ठेवत होतो. तिला एकाने सुद्धा प्रश्न विचारला नाही की तुझं जर पोट दुखत होतं तर तू आश्रमामध्ये का गेलीस? तुझं इतकं पोट दुखत होतं की सगळ्यांच्या सिनेमाची तिकीटं काढून तू त्यांना जबरदस्तीने घेऊन गेलेस आणि आश्रमामध्ये जे लहानपणापासून लोक तुझ्याबरोबर राहतात त्यांना बरोबर घेऊन आली नाहीस. एका क्रिमिनलला ज्याची आणि तुझी ओळख काही दिवसांचीच आहे त्याला घेऊन तू घरी येतेस आणि हॉस्पिटलला न जाता तू घरी आलीस का? घरी असे कुठले डॉक्टर होते जे तुला बरं करणार होते? असं आता अर्जुन आपले मुद्दे मांडत असतो. त्यामुळे इथे आता प्रियाने खोटं बोलण्यासाठी साक्षीकडून पैसे घेतले आणि मधुभाऊ हे इनोसंट आहेत, त्यांना या प्रकरणामध्ये विनाकारण फसवलं जात आहे. ते गुन्हेगार आहेत असा एकसुद्धा पुरावा सादर झालेला नाही आहे. फक्त आय विटनेस म्हणून प्रिया मधुकर हिच्यावरती विश्वास ठेवणं मला चुकीचं वाटतं, कारण ती धडधडीत खोटं बोलणारी मुलगी आहे. आत्तापर्यंत तिने जी काही साक्ष दिली ती खोटी आहे. तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायलाच नको, कारण तिचा आश्रमामधील कुठल्याच व्यक्तीबरोबर चांगले संबंध नाहीच आहेत आणि आश्रम विकायला सांगणारी ती एकमेव व्यक्ती होती जी मधुभाऊंना फोर्स करत होती की आश्रम विका. मग आता इथे जर ती आश्रम विकायला सांगू शकते तर ती मधुभाऊंना फसवू सुद्धा शकते. या गोष्टीचा सुद्धा इथे कोर्टामध्ये विचार करायला हवा. साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे यांना आपलं ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी वात्सल्य आश्रमासारखी जागाही हवी होती आणि ते मिळवण्यासाठी इथे साक्षी शिकरे मधुभाऊंचा जीवसुद्धा घेऊ शकते. मधुभाऊ आश्रमामध्ये गेल्यानंतर आश्रमातलं सामान इतकं अस्ताव्यस्त झालं होतं कारण ते जाण्याच्या आधी विलास, प्रिया आणि साक्षी तिघेजण आश्रमाचे पेपर शोधत होते आणि ते शोधण्यासाठी संपूर्ण आश्रम उलथापालथ करून ठेवलं होतं आणि मधुभाऊ तिथे आल्यानंतर त्यांचा प्लॅन फसला आणि म्हणून ते मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न करत होते. पण चुकून इथे ती गोळी विलासला लागलेली आहे आणि त्याचा खून झाला आहे, तो साक्षीकडूनच झालेला आहे. त्यामुळे इथे सगळे साक्षीदार पुरावे आता बघितल्यानंतर कोर्टामध्ये निकाल दिला जातो की साक्षीनेच विलासचा खून केला आहे आणि ते पिस्तूल महिपतचंच आहे. म्हणजे महिपतसुद्धा तितकाच गुन्हेगार आहे. त्यामुळे इथे महिपत, साक्षी आणि प्रिया
तिघांनाही आता जज साहेबांनी शिक्षा सुनावलेली असते आणि मधुभाऊ इनोसंट आहेत, मधुभाऊंची काही चुकी नाही आहे, अशा रीतीने अर्जुनने आता मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलेलं असतं. आणि इथे प्रियाने दिलेली खोटी साक्ष, प्रियाने घेतलेले साक्षीकडून पैसे आणि म्हणून इथे मधुभाऊंच्या विरोधात दिलेली साक्ष, त्यामुळे प्रियालासुद्धा शिक्षा सुनावली जाते, साक्षी आणि महिपतलासुद्धा. तर अशा रीतीने अर्जुनने एकाच वेळी तिघांना जेलमध्ये पाठवून आता दामिनी देशमुखला तिचा तिथे चांगलाच बँड वाजवत तिला तोंडावरती पाडत अर्जुन ही केस जिंकलेला असतो आणि न हारलेली दामिनी देशमुख ही स्पष्टपणे इथे हारलेली असते.